नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, हर्षवर्धन हा मुक्ताला म्हणतो, सावनीने एवढे मोठं कांड करूनसुद्धा सागर तिलाच प्रोटेक्ट का करतो? तर मुक्ताही हर्षवर्धनला विचारते, तुम्हाला हे सगळं बोलण्याचे जास्तीचे पैसे मिळतात का? तर हर्षवर्धन म्हणतो, नाही, माझ्या बोलण्याची किंमत तुम्हाला लगेचच कळेल. तसंही बाकी पैसे न मिळत असतानासुद्धा काही लोक काही कामं करतातच ना. कुणासाठी करतात त्याची उत्तरं तर नसतातच. पण मला हे सगळं काही माहीत नाही, मी तुमच्यासाठी हे सगळं का करत आहे. पण सागर उठसूट सावनीकडे का जातो हेही मला माहीत नाही. पण सावनीने इतकं मोठं कांड करूनसुद्धा सागर सावनीलाच का साथ देतो, या प्रश्नाचं उत्तर शोधलात का तुम्ही? तर मुक्ताई हर्षवर्धनच्या बोलण्याचा विचार करू लागते. मुक्ताई हर्षवर्धनला म्हणते, सारखा तो प्रोटेक्ट शब्द वापरत असता नक्की कशापासून सागर सावनीला प्रोटेक्ट करतात? हर्षवर्धन मुक्ताला म्हणतो, लॉ, पोलीस, कायदा, तुझा राग, तुझा तिरस्कार या सगळ्यापासून सावनीला तो वाचवतो आहे. सावनी नखरे करते आणि या सगळ्याची सागरला भुरळ पडली आहे. वेडा झालाय सागर तुझा. हे ऐकताच मुक्ताई हर्षवर्धनला म्हणते, इनफ. जे काही सांगायचं असेल तर नीट सांगा, आणि नसेलच सांगायचं तर तुम्ही नाही बोललात तरी चालेल, पण तुम्ही तसंही इथून जाणार नाही. त्यासाठी मला सिक्युरिटीला बोलवावंच लागेल. मुक्ताही सिक्युरिटीला फोन करण्यासाठी फोन हातात घेते. त्याचवेळी हर्षवर्धन म्हणतो, तुमच्या आईचं ॲक्सिडेंट कोणामुळे झालं आहे, त्याला कोण जबाबदार आहे हे सगळं सागरला माहीत आहे. हे ऐकताच मुक्ता विचारते, काय? तर हर्षवर्धन म्हणतो, हो, पण सागरने तुम्हाला सांगितलं नाही. हेच तर आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण तुमचा विश्वास ना, आता सांगा ना, कुठे गेला तुमचा विश्वास? तुमचा विश्वास आहे ना तुमच्या नवऱ्यावर? तुमच्या आईचं ॲक्सिडेंट एका स्त्रीमुळे झालं आहे आणि त्या स्त्रीलाच वाचवण्यासाठी सागर हे सगळे प्रयत्न करत आहे. त्या स्त्रीचं नाव आहे असं हर्षवर्धन म्हणताच मुक्ताही सावनीचं नाव घेते. तर हर्षवर्धन म्हणतो, हो, सही जवाब. तुम्ही सांगितलेलं उत्तर अगदी परफेक्ट आहे. सावनीमुळेच हा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तिला वाचवण्यासाठीच हे सगळं काही चालू आहे. सागरचे प्रयत्न, तिला जाऊन भेटणं. तर दुसरीकडे सावनीने सागरला चांगल्याच प्रकारे ड्रिंक दिलेलं असतं तर सागरला भानही नसतं. तर सावनीला तो विचारतो, सावनी यात काय होतं? तर सावनी म्हणते, मला तर काही माहीत नाही. हे आधीच सांगू शकेल, कारण हे सगळं काही आधीनेच बनवलं होतं ना. तर सागर विचारतो, आधी कुठे आहे? तर सावनी म्हणते, अरे एवढी घाई का करतो आहेस? आधी येईलच ना, तोपर्यंत मी आहे ना, आपण मारूया ना दोघंही गप्पा. असं बोलून सावनीही सागरला त्या सोप्यावर ढकलून देते. तर मुक्ताही हर्षवर्धनकडे पुरावे मागत असते. तर हर्षवर्धन म्हणतो, पुरावे ते तर तुमच्या समोरच होते, पण ते तुम्हाला कधी दिसलेच नाही. सागर आणि सावनी आजकाल जास्त का बोलत असतात? जिथे सागर तिथेच सावनी का असते? सावनी आणि सागर एकमेकांसोबत वेळ का घालवतात? तर मुक्ता म्हणते, सागर हा सावनीसोबत नाहीत तर आदित्यसोबत वेळ घालवण्यासाठी जात आहेत. तर हर्षवर्धन म्हणतो, एकतर आधीसाठी एवढा प्रकाश अचानकच का पडला? जी माणसं एकमेकांचा तिरस्कार करत होती तीच आता एकमेकांना भेटत आहेत. आदित्यचं नाव पुढे केलं जातं पण पाणी दुसरीकडेच मुरत आहे. सागर आणि सावनी एकमेकांबरोबर आहेत. तुम्हाला माहीत असलेला सागर आणि सावनीला भेटत असलेला सागर वेगळा आहे. तुम्ही माझ्यासोबत चला घरी, म्हणजे मी तुम्हाला सगळं काही सत्य दाखवू शकतो. कारण आदित्य आता घरी नाहीच आहे, तर सागर हा सावनीबरोबरच आहे. तर मुक्ताही म्हणते, तुमच्या या वागण्याची मला खरंच कीव वाटते. माणसांना एकदा नको येऊ म्हटलं तरी ती माणसं पुन्हा पुन्हा तिथे का येतात हेच कळत नाही. पण माझीच चूक झाली. सुरुवातीला तुम्ही ज्यावेळी मला भेटायला आलात त्याचवेळी सिक्युरिटीला बोलवून मी तुम्हाला धक्के मारून बाहेर पाठवायला हवं होतं. म्हणजे तुम्ही आता यायचं धाडसही केलं नसतं आणि माझ्या नवऱ्याविरुद्ध बोलायचं तुम्ही हिंमतही दाखवली नसती. तुमच्या या सगळ्या काही गोष्टी आहेत ना, त्या मी खपवून घेणार नाही. मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तर मुक्ताला हर्षवर्धन म्हणतो, नका ठेवू ना, मग एक काम करा, हातावर हात ठेवून इथे बसा, म्हणजे जे काही चालू आहे ते चालूच राहू दे. आणि तसंही मी जे काही सांगत आहे ते तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही फोन करा आणि विचारा ना सागरला, सागर तू कुठे आहेस? आदित्य बरोबर आहे की सावनी बरोबर? तर मुक्ता चिडूनच म्हणते, आता खूप झालं, मी सगळं काही तुमचं ऐकून घेतलं पण आता ऐकून घेणार नाही. हर्षवर्धन म्हणतो, तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल, कारण तुम्हाला खरं खोटं अजून कळलंच नाही आहे. तुम्ही फोन करा, मग तुम्हाला खरं खोटं लगेच कळेल. पण तुम्हाला तसं करायचंही नाही आहे, कारण मुक्ताचा सागरवर पूर्ण विश्वास असतो. तर हर्षवर्धन मुक्ताला खूप काही सांगण्याचा प्रयत्न करतो, मात्र मुक्ताचा सागरवरचा विश्वास काही डगमगत नसतो. हे पाहून हर्षवर्धनला काय करावं हेच समजत नाही. तर दुसरीकडे सावनीही सागरला पुन्हा एकदा ड्रिंक घेऊन आलेली असते. तर सागर सावनीला म्हणतो, काय चाललं आहे सावनी? सागरला मात्र शुद्धच नसते. तर सावनी म्हणते, अरे सागर, तुला ड्रिंक जास्त आवडतं ना, आणि तसंही हे ड्रिंक तुझ्या आदित्यनेच तुझ्यासाठी बनवलं आहे, मग कर ना फिनिश, कारण आदित्यला वाईट वाटायला नको.
त्याचं तुझ्यावर प्रेम आहे ना, आणि तुझंही त्याच्यावर. मग त्याच्या या प्रेमासाठी तुला हे ड्रिंक प्यावंच लागेल. सावनी ही सागरला जबरदस्तीने ड्रिंक पाजते आणि खूप खुश झालेली असते. तर दुसरीकडे हर्षवर्धन मुक्ताला विचारतो, काय झालं? अजूनही विश्वास नाही का? मी तुमच्याशी खरं बोलतो आहे, पण तुम्हाला सत्य कळेल या गोष्टीचीच भीती वाटते आहे ना? सागर तुमच्याशी खोटं बोलतो आहे हे अजूनही तुम्हाला कळत नाही का? तर मुक्ताई हर्षवर्धनला म्हणते, तुम्हाला अजूनही असं वाटतं का की मी तुमच्या बोलण्याला बोलून माझ्या नवऱ्याला प्रश्न विचारेन? तर हर्षवर्धन म्हणतो, हो, विचारायलाच हवे, पण तुम्ही तसं नाही करणार ना, कारण बंद दाराआड सगळं झाकलेलं असतं. तुम्ही एकदा फोन केला तर सत्य समोर येईल, आणि म्हणूनच या सत्याची तुम्हाला भीती वाटते आहे, कारण सत्याला सामना करायची तुमच्यामध्ये हिंमत नाही आहे. तर मुक्ताही विचार करत असते. तर हर्षवर्धन म्हणतो की डोळे झाकून सत्य बदलणार नाही. सागरने तुमच्या आईची साथ दिली नाही ना, तुमची साथ दिली, त्याने दिली ती सावनीची साथ. वेळ आली तर त्याने आपलं पहिलं प्रेम निवडलं. तर मुक्ताही चिडूनच हर्षवर्धनला म्हणते, तुमचं इथून पाय निघतच नाही आहे का? तर हर्षवर्धन म्हणतो, तुमची जी प्रेमाची पट्टी आहे ना, त्यामुळे पुढे जे काय चाललं आहे ते तुम्हाला कळतही नाही आहे. सत्य पचवण्याची तुमच्यामध्ये ताकदच नाही आहे, कारण तुम्हाला माहिती आहे सत्य जर समोर आलं तर तुम्हाला त्रास होणार आहे, आणि म्हणूनच तुम्ही माझ्यासोबत यायला तयारही नाही आहात. तर दुसरीकडे सावनी ही सागरशी जवळीक साधत म्हणू लागते, माय डिअर सागर, अरे तू आता माझ्यापासून का लांब पळतोयस? मी तर तुझी पहिली बायको आहे, पहिलं प्रेम, आणि तसंही हा तुझा आवडता कलर आहे. तुला आठवतं का सागर, आपण बाहेर जातो असं सांगून तू मला हा ड्रेस घेऊन आला होतास, आणि खरी त्यावेळी कोणच नव्हतं, पण घरी सर्वजण अचानक आले, आणि त्यावेळी मला लपवण्यासाठी तू मला छोट्याशा जागी घेऊन गेलास, आणि तेव्हा तिथे फक्त तू आणि मीच होतो, म्हणजेच यू अँड मी. आणि आताही तसंच आहे, यू अँड मी, बाकी इथे कोणीच नाही. इकडे बघ ना सागर, सागर काय होते? मात्र सागर बेशुद्ध झालेला असतो आणि एवढंच म्हणत असतो, सावनी माझ्यापासून दूर हो. मात्र सावनी ही सागरशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते, तर सागर हा सावनीपासून लांब पळण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरीकडे हर्षवर्धन मुक्ताला म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जिंकलात, तुमचा विश्वास जिंकला, पण ज्यावेळी तुम्ही सागरला फोन करणार आहात त्यावेळी सागर तुमचा फोन उचलणार नाही आणि घरी येणार नाही, त्यावेळी तुम्ही माझ्याच घरी येणार आहात. तर मुक्ता म्हणते, एक मिनिट, सागर घरी येणार नाहीत म्हणजे? तर हर्षवर्धन म्हणतो, आता शेवटी तुम्ही विचारलातच ना मला प्रश्न, म्हणूनच तर मी म्हणतोय की तुम्ही माझ्या घरी चला, म्हणजे सगळी काही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला तिथेच मिळतील, म्हणजे तुम्हाला काही प्रश्नाची उत्तरं मिळायची किंवा शोधायची गरजच पडणार नाही. तर मुक्ता म्हणते, मी आणि तुमच्यासोबत तुमच्या घरी यायचं? हर्षवर्धन म्हणतो, हो. मुक्ता म्हणते, चला, मला आता हे सिद्ध करून दाखवायचंच आहे. असं म्हणत मुक्ताही हर्षवर्धनसोबत जायला तयार होते. तर इकडे सागरा घरी जाण्याचा प्रयत्न करत असतो, तर सावनी त्याला म्हणू लागते, सागर थांब. सागर, एकेकाळी तू माझ्यासाठी पूर्ण वेडा झाला होतास रे. अरे मी सांगेन तेच करत होतास, आठवतं का? तर सागरा आधीला आवाज देऊ लागतो. तर सावनी म्हणते, अरे आधी इथे नाही आहे, पण आधीची आई तर आहे ना. अरे बघ ना एकदा माझ्याकडे, अरे तुला जसं आवडतं तसंच मी तयार झाली आहे. बघ ना, तुझा आवडता रंग, तुझा आवडता ड्रेस. मात्र सागर काही सावनीकडे पाहतच नसतो. तर सावनी ही सागरशी जवळीक साधून त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. तर मुक्ता ही सावनीच्या घरी यायला निघालेली असते, आणि गाडी चालवत असताना मुक्ताला सागरसोबतचे दिवस आठवतात, की ज्यावेळी सागरने आणि मुक्ताने एकमेकांना वचन दिलेलं असतं की काही झालं तरी सत्य एकमेकांपासून कधीच लपवायचं नाही, काही झालं तरी एकमेकांना कायम अशीच साथ द्यायची. त्यावेळी सागरनेही मुक्ताला वचन दिलेलं असतं की मी तुमची कायम साथ देणार आहे. हे सगळे क्षण मुक्ताला आठवू लागतात, आणि मुक्ता मनाशीच म्हणते, मी इथे आलेच नसते सागर, पण मला यांना दाखवून द्यायचं आहे, कारण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. हे जे सांगत आहेत ते सगळं काही खोटं आहे, आणि हे सावनी आणि हर्षवर्धनचं कारस्थान मला उधळून लावायचं आहे, आणि म्हणूनच मी इथे आली आहे. तर मुक्ता ही सावनीच्या घरी पोहोचलेली असते. तर दुसरीकडे सागर हा बोंगीमध्येच असतो, आणि त्याचवेळी सावनी खूप छान प्रकारे तयार होऊन सागरकडे आलेली असते, आणि म्हणू लागते, माय डिअर सागर, आता तर आतापर्यंत झालेला एक ट्रेलर होता, पण आता तर पिक्चर चालू होणार आहे, आणि थोड्याच वेळात माझे ऑडियन्सही येणारच आहेत. मुक्ता डार्लिंग, वेलकम, असं म्हणत ती सागरशी जवळीक साधू लागते, आणि त्याचवेळी तिने दरवाजा उघडा ठेवलेला असतो. तर ते दरवाजाजवळ पाहते तर मुक्ता अजूनही आलेली नसते. सावनीच्या प्लॅनप्रमाणे मुक्ता ही सावनीच्या घरी आलेली असते, आणि मुक्ताने सगळं काही पाहिल्यानंतर ती मोठ्याने सावनीला आवाज देते. तर हे सगळं हर्षवर्धन पाहतो, आणि मुक्ताला म्हणतो, पटला का विश्वास? बसला माझ्यावर विश्वास? मी जे सांगत होतो ते खरंच होतं ना? मात्र मुक्ता ही हर्षवर्धनचं काही ऐकून घेत नाही, आणि सावनीच्या समोर येऊन उभी राहते, आणि सागरची ती झालेली अवस्था ती पाहून तिला खूप वाईट वाटतं. तर त्याचवेळी हर्षवर्धन सावनीला विचारतो, आदित्य कुठे आहे? तर सावनी ही म्हणते, आदित्य तर बाहेर गेला आहे. तर हर्षवर्धन मुक्ताला म्हणतो, कळलं का आता? आदित्य नसताना यांची हीच थेरं चालू असतात. मात्र मुक्ता काहीच बोलत नाही. तर सावनी म्हणते, पण मी तरी काय करणार ना? आदित्य नसताना सागर इथे येतो,
मुक्ता ही सावनीकडे रागाने पाहत असते तर सावनी म्हणते, 1 मिनिट, तू माझ्याजवळ रागाने का पाहतेस? अगं कदाचित त्याला त्याची जुनी सावनी इथेच सापडत असेल आणि तुझ्याजवळून जे काही मिळत नाही ते माझ्याजवळून मिळावं यासाठीच तो मला शोधत इथे येत असेल. तर मुक्ताला खूप राग येतो. ती सावनीच्या कानाखाली मारते. तर सावनी ही मुक्ताकडे पाहू लागते. तर मुक्ता ही सावनीला म्हणते, प्रेम हा पवित्र शब्द उच्चारायची तुझी लायकीही नाही. तू आणि तुझा हा नवरा जे काही सांगत आहात ते सगळं काही विश्वास ठेवून मी इथे आले असं तुला जर वाटत असेल तर खरंच ते अयोग्य आहे आणि तो तुझा गैरसमज आहे. मी इथे का आली हे तुला अजून कळलंही नाही आहे. अगं, जी बाई माझ्या नवऱ्याचा वापर करते, जी बाई स्वतःच्या मुलाचा वापर करते, सूड उगवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, ती नात्यांचाही वापर करू शकते. मुळात नाती म्हणजे काय असतात ही त्या बाईलाच माहीत नाही. त्या बाईने मला प्रेम या शब्दाचा अर्थही सांगायचा नाही आणि प्रेम म्हणजे काय असतं हे सांगायची गरजच नाही. तुझी इथे ही सगळी कारस्थानं चालू होती आणि त्यानंतर तू यांना माझ्याजवळ पाठवलं आणि यांच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवायचा. अगं, मला कशावर विश्वास ठेवायचा आणि कशावर नाही हे सगळं काही कळत आहे. तुमचं ना तर मला बेसिकच कळत नाही. तुमचा बेसिक प्रॉब्लेम नक्की काय आहे. पण आत्ता माझ्या लक्षात येत आहे, मी सागर आणि सई सुखात आहोत. सागर आणि आदित्यांचा दुरावा मिटला हेच तुला सहन झालं नाही ना, आणि म्हणूनच मुलाचा वापर करून नवऱ्याला माझ्या इथे बोलावून घेतलंस आणि आदित्य घरात नसताना हे सगळं काही जे करत आहेत ते मला दिसत नाही असं तुला वाटते का? अगं, इथे असलेल्या ह्या रिकाम्या बॉटल यावरून तर माझा अंदाज खरा ठरला आहे की तू हे सगळं काही त्यांना ड्रिंकमध्ये मिसळून दिलंस आणि म्हणूनच त्यांची ही अवस्था झाली. आणि हे सगळं कमी होतं म्हणूनच हा निरोप पाठवलास की ती 1 नंबरची मूर्ख बाई आहेस गं आणि निर्लज्ज. खरं तर तुला हे सगळं करताना लाजही वाटत नाही का गं? मुक्ता ही सावनीला म्हणते, सावनी, तुला खरंच असं वाटतंय का यानंतर माझा त्यांच्यावरचा असलेला विश्वास उडेल? अगं, त्यांची इमेज डाऊन करण्याचा तुझा हा प्रयत्न आहे. त्यांनी तर तुझ्यावर प्रेम केलं होतं, एवढंच नाही तर ते निभावलं. पण जेव्हा ही गोष्टी वर्क होत नाही हे कळलं त्यावेळी त्यांनी तुझ्या इमेजला धक्का न देता या सगळ्यातून ते स्वतःहून बाहेर पडले. सागरच्या बाबतीत घाणेरडा विचार करताना तुला काहीच वाटत नाही का गं? आणि तू आता काय म्हणालीस, माझ्याकडून जे मिळत नाही प्रेम ते शोधण्यासाठी ते इथे आलेत. अगं, खरं तर हे आहे की त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही आणि म्हणूनच ते माझ्याजवळ आले. ते आधारासाठी माझ्याजवळ आले. तू दिलेला घाव, तू दिलेल्या त्या जखमा भरून निघाल्या त्या माझ्याजवळ येऊन. आणि तुला काय वाटतं, तू हा दरवाजा उघडा ठेवून ही जी काही थेरं करणार आहेस, मला दाखवण्याचा जे काही प्रयत्न करणार आहेस आणि हे सगळं दिसल्यावर मी तुझ्यावर विश्वास ठेवणार? अगं, किती तू वेडी आहेस गं. तुझ्या या सगळ्या कारस्थानांमुळे माझा सागरवरचा विश्वास डगमगेल असंच तुला वाटलं होतं ना? अगं सावनी, ते कधीच शक्य नाही आहे. मुक्ताही रागाने सावनीला बाजूला हो असं म्हणत हर्षवर्धनकडे ढकलून देते. सावनी ही मुक्ताकडे पाहू लागते तर मुक्ताही सागरला उठवण्याचा प्रयत्न करत असते. तर सागर काही शुद्धीवर येत नाही म्हणून मुक्ताही पाणी मारून सागरला उठवत असते. त्याचवेळी सागर हा थोडा थोडा शुद्धीवर येऊ लागतो. तर मुक्ता म्हणते, सागर चला, इथे थांबायची काहीच गरज नाही आणि ह्या खोट्या माणसांवर माझा अजिबात विश्वास नाही. तर सागर हा मुक्ताला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की ही माणसं खोटं आहेत, मी काहीच केलं नाही. मुक्ता म्हणते, माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि मला माहीत आहे तुम्ही असं काही केलं नाही आहे आणि खरं तर इथे राहायची काही गरजच नाही, कारण ही तशी जागाही नाही आहे. कारण अशा लोकांच्या जागेत राहणं खरंच चुकीचं आहे. आणि त्यावेळी मुक्ताही सागरला सावरतच सावनीला म्हणते, सावनी, एक लक्षात ठेव, तू यांचं मोडलेलं मन, नातं आणि मोडलेलं कुटुंब आणि मोडलेलं प्रेम हे सावरायला आणि जोडायला मी त्यांच्यासोबत कायम आहे. सागर कायमच माझ्यासोबत असतील आणि सागरवरचा विश्वास मी बायको म्हणून कधीच मोडू शकणार नाही. आणि तुला जर वाटत असेल की आमचा विश्वास तू मोडू शकशील तर ते तुला कधी जमणारही नाही. सावनीला मुक्ताचा खूप राग आलेला असतो तर मुक्ता रागानेच तिथून सागरला घेऊन जाते. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं, मुक्ताही सागरला विचारते, हर्षवर्धनने जे काही सांगितलं ते खोटं आहे ना? तर सागर म्हणतो, नाही, खरं आहे. खरं हेच आहे की आदित्यकडून हा ॲक्सिडेंट घडला होता. हे ऐकताच मुक्ताला धक्का बसतो. मुक्ताही सागरला म्हणते, आदित्यच्या हातून जे काही झालं आहे तो गुन्हा आहे हे तुम्हाला कळतंय ना? तर सागर हो म्हणतच मुक्ताच्या आईजवळ येतो आणि आईंना म्हणतो, आई, तुमचा ॲक्सिडेंट जो झाला तो दुर्दैवी होता आणि ज्याने तो केला तो आपलाच असणं हे त्यापेक्षाही दुर्दैव आहे. हे ऐकताच सर्वांनाच धक्का बसतो आणि त्याचवेळी तिथे आदित्य आलेला असतो आणि हे सगळं काही आदित्यने ऐकलेलं असतं. आता हे सगळं समजल्यानंतर माधवीताई आदित्यच्या बाबतीत काय निर्णय घेतील? आदित्यला शिक्षा होईल का की आदित्यला ते माफ करतील? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.